महाराष्ट्रातील पुरातन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे ठाणे पूर्वेकडील गावदेवी चिखलादेवी मंदिर। हे मंदिर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या मंदिरामध्ये होत आहे नवरात्र उत्सवाचा सोहळा। हा सोहळा आहे 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024। या मंदिरामध्ये हा सोहळा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। तर आपण जाणून घेऊया या मंदिराचे संस्थापकीय अध्यक्ष दिलीप दादा पाटील यांच्याकडून की कशा पद्धतीने ते हा सोहळा संपन्न करतात। दिलीप दादा, सर्वप्रथम मी सर्व भाविकांना आणि आपल्या नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि नवरात्र उत्सव सालाबाद यंदाही जोरात होणार आहे। प्रथम म्हणजे आम्ही नवरात्र उत्सव जेव्हा साजरा करतो तेव्हा दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये आम्ही नवीन कमिटी ते 9 दिवसासाठी नेमतो। त्याच्यात आता विजय रमाकांत भोईर हे आमचे अध्यक्ष आहेत। ते आपले शुभेच्छा देतात। नवरात्रनिमित्त सर्व नागरिकांचे व भाविकांचे हार्दिक शुभेच्छा गावदेवी सेवा मंडळातर्फे। आज नवरात्रोत्सव आजपासून सुरू होतो आणि त्यामुळे प्रथम गावदेवी आपल्या कोपरी गावातनं मंदिरापर्यंत आज मिरवणूक जोरात आणलेली आहे। बँड याच्या ताशामध्ये आणलेली आहे आणि आता त्या बरोबर 11 साडे 11च्या दरम्यानमध्ये देवीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती होईल आणि दररोज सकाळ संध्याकाळ दुपारी आणि संध्याकाळी 2 टाईम आपली आरती होत असते आणि त्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। आणि आरती ही दररोज वेगवेगळ्या यांना आम्ही सभासदांना काही मान्यवरांना देतो आहे आणि त्याचा ते त्याप्रमाणे लाभ घेतात आणि त्याप्रमाणे त्यांना हे करतो। आणि यावर्षीसुद्धा काही मान्यवर आपल्या देवळाला याला मंदिरामध्ये देवीला भेट देणार आहेत। त्याच्यामध्ये शिंदेसाहेब आणि आता नवीन त्याच्यावरती कमिटीवर निवडून आलेले राहुल लोंढे यांचासुद्धा सत्कार गावदेवी सेवा मंडळातर्फे करण्यात येणार आहे। आणि कार्यक्रम असा आहे, दररोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर भजन मंडळ दररोज भजन मंडळी भजन होत असतं आणि रात्री 12 वाजेपर्यंत याच्यातर्फे गावदेवी सेवा मंडळ देवीचं जागरण केलं जाते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आरती असते, तिसऱ्या दिवशीसुद्धा आरती आणि भजन होत असतं आणि काही लोकांच्या स्वयंस्फूर्तीने भजन म्हणले जातात आणि त्याप्रमाणे अष्टमीच्या दिवशी होम केला जातो, जोरात होम असतो आणि त्याप्रमाणे अष्टमीच्या दिवशी जे गावातल्या इथे जे मान्यवर असतात म्हणजे जे आता पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंत जे प्रथम क्रमांकाने विद्यार्थी वितरण होतात त्यांचा गावदेवी सेवा मंडळातर्फे हार्दिक सत्कार केला जातो आणि त्यांना त्या मंडळातर्फे योग्य ते बक्षीस दिलं जातं आहे। महाराष्ट्रातील हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो। स्वयंभू असं हे मंदिर आपण नक्कीच पाहायला या आणि या मंदिराला भेट द्या। धन्यवाद।